ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। तर आज आहे गुरुवार आणि मी आजच हा व्हिडिओ बनवायला आजच पोस्ट करणार आहे, का तर आता श्रावण महिना सुरू होतोय, सोमवारपासून सगळ्यांचे उपवास सुरू होतील, तर त्याआधी हा व्हिडिओ पोस्ट झाला पाहिजे म्हणून आजच त्या मुलीनं मला कॉल केलेला होता आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। त्यामुळं ज्यांनी आधी जे कॉल केलेले होते किंवा आधीचे ज्यांचे अनुभव आलेले आहेत त्यांचे मी बाजूला ठेवले, म्हणजे ते नंतर शेअर करेन म्हणून। हा महत्त्वाचा आहे त्यामुळे मी आजच शेअर करायला लागले। पायल पाटील म्हणून आहे खेडमधून, तर तिनं फोन केलेला होता, तर ती म्हणत होती की ताई तुम्ही काल जो अनुभव शेअर केलेला होता तो खूप छान, मलाही सेम असाच अनुभव आला आहे सिद्धारूढ वैभवबद्दल, आणि श्रावणात सिद्धारूढ वैभव वाचणाऱ्यांचं खरंच खूप सगळं चांगलं होणार आणि अनुभव नक्कीच येतात। फक्त माझी वाचण्याची पद्धत वेगळी होती, पण श्रावणात सिद्धारूढ वैभव सगळ्यांनी आवर्जून वाचा असं ती सांगत होती। कधीच माझ्याकडून तर कधीच घडलं नाही, मी तुम्हाला खरं सांगते, माझ्याकडून कधी म्हणजे घडलं नाही, त्यामुळे मला पण कधी अनुभव नाही। पण हा दुसरा अनुभव आता सेंड केलेला आहे त्या काकूंनंतर। आणि ती म्हटली मी तुमचा जो कालचा व्हिडिओ आहे तो बघितला आणि खरंच खूप छान पद्धतीनं त्या काकूंनी सांगितलेलं आहे। पण मी पण करत होते आणि मला खरंच 3 वर्ष मी फेल होत होते म्हणतात इंजिनिअरिंगला, तर मला असं वाटत होतं लिटरली की सोडून द्यावं, आणि मी एकाच्या सांगण्यावरनं सिद्धारूढ वैभव घेतलं म्हणतात हे करायला, पारायण करायला, आणि त्या वर्षी आणि एकदम चांगल्या मार्क्सनी मी हे झाले, आणि त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी मी करत गेले इंजिनिअरिंगला, आणि प्रत्येक वर्षी मी हे झाले म्हणतात ती पासआउट झाले। माझं परत कधीच मी अडकले नाही, 3 वर्ष मी हे होत नव्हते म्हणता। आणि त्याच्यानंतर ती म्हणत होती की त्याच्यानंतर माझ्या जॉबसाठी सुद्धा मी म्हणजे लगेचच हे केलं माझ्या जॉबसाठी सुद्धा, आणि मला खूप चांगला जॉब मिळाला म्हणता। सिद्धारूढ वैभव खरंच म्हणता म्हणजे आईंनी दिलेलं, जसं तीर्थाला आपण महत्त्व देतोय तेवढंच महत्त्व सिद्धारूढ वैभवला आहे म्हणतात श्रावणामध्ये, तर खूप पूजनीय ग्रंथ आहे ती पण म्हणत होती। तर ती म्हणत होती मी कसं पारायण करत होते हे सांगते म्हणतात। ती म्हणता की मी सोमवारीच तो पूर्ण ग्रंथ वाचून काढत होते म्हणता, म्हणजे 7 बेल खूप जास्त वेळ जातोय ह्यामध्ये ती म्हणत होती। पण प्रत्येक श्रावण सोमवारी असं, आणि अडचण आलेला सोमवार तेवढा, जर अडचण आली नाही तर मी कंटिन्यू करत होते। समजा सोमवारी जर अडचण आली श्रावणामध्ये तर मात्र मग मी स्किप करत होते तो सोमवार, नाहीतर प्रत्येक श्रावण सोमवारी 7 बेल एकत्र वाचून, म्हणजे जवळजवळ 7.5 तास तरी लागतात म्हणतात। मग एका वर्षी मी असं पण केलेलं होतं म्हणतात की म्हणते की सकाळी मी 3.5-4 तास सकाळी वाचत होते आणि उरलेलं जे बेल राहिलेले असतील ते संध्याकाळी वाचत होते, अशा पद्धतीने। पण सोमवारीच मी दोन्ही हे करत होते आणि खूप चांगला रिझल्ट येतोय म्हणतात। मग आता जे गृहिणी आहेत किंवा घरातली कामं करून जे करतात तर त्यांना ही गोष्ट शक्य होईल असं मला नाही वाटत, पण जरी पण मी हा मुद्दाम पोस्ट केला की जरी तुम्हाला जर कुणाला करायचं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीनं सुद्धा केलं। आणि ती म्हणत होती माझ्या जॉबचे पण प्रॉब्लेम सगळे, मला असं जॉबचं ते हे वाटत होतं, मला एकदम चांगला जॉब पण त्याच्याच ह्याच्यावर हे लागलेलं आहे म्हणतात। माझं पण सेम त्या काकूंसारखं झालेलं आहे म्हणतात की श्रावणात मी ते केल्यानंतर लगेच मला 2-3 महिन्यात रिझल्ट मिळालेला होता माझ्या जॉबसाठी। ते परत आणखी एका गोष्टीसाठी मी म्हणजे ते सांगू शकत नाही म्हणतात ती, पण त्या गोष्टीसाठी सुद्धा मी तोच उपाय केलेला होता आणि माझी ती सुद्धा इच्छा पूर्ण झाली। खूप मोठं म्हणजे तीर्था इतकंच प्रभावशाली हा ग्रंथ आहे आईने लिहिलेला सिद्धारूढ वैभव, की तो श्रावणात फुल कामी येतोय आपल्या, म्हणजे एक म्हणतोय ना आपण खूप मोठी एनर्जी आहे त्याच्यामध्ये असं ती म्हणत होती। तर ज्यांना पण करायचं असेल अशा पद्धतीनं पण करू शकताय। तिनं फक्त हा नियम सांगितला आहे, बाकी काही तिनं सांगितलेलं नाही आहे। ती म्हटली की मी सकाळी बसले की कमीत कमी 4 बेल तरी ॲट अ टाईम वाचायचे आणि मग उरलेले 3 संध्याकाळी वाचायचे जर तुम्हाला जमतच नसेल तर, आणि पूजापाठ आपण जसं घरी करतोय त्या पद्धतीनं करायचं।
ती सांगत होती की कर्ज वगैरे त्याच्यासाठी जर तुम्ही करत असाल हे सिद्धारूढ वैभवचं वगैरे, तर मसूरची डाळ तुळशी नाही सॉरी आपली जी पिंड आहे त्याच्यावरती मसूरची डाळ असं मुठीनं सोडायची असं ती सांगत होती. मला हे माहीत नाही आणि त्यामुळं मला काही म्हणजे मी काय स्वतः अनुभव घेतलेला नाही आहे, त्यामुळे मी काय सांगू शकत नाही की खरं म्हणजे काय असेल ते असेल. पण तिनं सांगितलेली की मसूरची डाळ शिवपिंडीवर अशी मुठीनं सोडायची. आणि तिने एक मंत्र सांगितलेला आहे, काय बरं, हां, ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः. मी लिहून घेतलेलं आहे, 1 मिनिट. हां, ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः असं म्हणत 3 वेळा आपल्या मुठीनं मसूरची डाळ पिंडीवर सोडायची. आणि ते करून मग तुम्ही पुस्तक जे आहे सिद्धारूढ वैभव ते वाचायला घ्या. जर कर्जमुक्तीसाठी करत असाल तर, कर्ज वगैरे फिटावं म्हणून करत असाल तर, असं तिनं सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हा अनुभव होता. म्हणजे तिनं सांगितलं आहे की ह्या पद्धतीनं तुम्ही केलं तरीसुद्धा सिद्धारूढ वैभवचे खूप जास्त तुम्हाला प्रभाव मिळतात श्रावणात. जर तुम्हाला 7 वार करायला जमत नसेल तर एकाच वारी पूर्ण 7 बेल जर तुम्हाला सोमवारी करायला जमत असतील तर नक्की करा. तर हा व्हिडिओ पण लवकर पोस्ट होणं गरजेचं होतं. एखाद्याने एखादी चांगली माहिती पाठवली आहे तर लोकांपर्यंत गेली पाहिजे, म्हणून आज मी हा व्हिडिओ करायला लागले. बाकीच्यांच्या अनुभवाचे व्हिडिओ पण येतील, काळजी करू नका. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.